श्री स्वामी समर्थ. तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल, पण लक्षात ठेव, देव म्हणतो या क्षणी तू जी प्रार्थना करत आहेस ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. देव बोलला आहे, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचा मार्ग बंद होईल. त्याकडे दुर्लक्ष करू नका, म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो. देव घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहेत. भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी, वाईट गोष्टी घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा. तुमच्या वडिलांची इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे. या चमत्कारांचे साक्षीदार होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव प्रकट करतो की तुम्ही विपुल आशीर्वाद आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही तुमच्या बाजूने होईल. योग्य वेळी आपले चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता, विपुलता, यश, ड्रायव्हिंग संबंधित अर्थपूर्ण कनेक्शन्स, शांतता, आध्यात्मिक आणि मानसिक वाढ आणि आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता. तुम्ही आशीर्वाद, यश आणि देवाची कृपा अनुभवाल. तुम्ही परत आलेल्या प्रत्येक सेटवर मात कराल आणि मजबूत व्हाल. विशेषतः जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पुनरागमनासाठी हा एक पायरीचा दगड होता. सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनाची दुसरी संधी, तुमची स्वप्ने जगण्याची संधी मिळणार आहे. ही संधी सोडू नका, त्यावर विश्वास ठेवा. देव प्रकट करतो की तुम्ही विपुल आशीर्वाद आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही तुमच्या बाजूने होईल. योग्य वेळी आपले चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता, विपुलता, यश, अर्थपूर्ण कनेक्शन्स, शांतता, आध्यात्मिक आणि मानसिक वाढ आणि आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता. तुम्ही आशीर्वाद, यश आणि देवाची कृपा अनुभवाल. तुम्ही परत आलेल्या प्रत्येक सेटवर मात कराल आणि मजबूत व्हाल. विशेषतः जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या पुनरागमनासाठी हा एक पायरीचा दगड होता. सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र काम करत आहेत. जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनाची दुसरी संधी, तुमची स्वप्ने जगण्याची संधी मिळणार आहे. ही संधी सोडू नका, त्यावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून त्याचा दावा करा. स्वामी म्हणतात, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडेल. सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी संपूर्ण विश्व पडद्यामागे कार्यरत आहे. आज रात्री जेव्हा घड्याळात 11:11 वाजतील तेव्हा तुम्हाला वर्षानुवर्ष प्रशिक्षण देत असलेली एखादी गोष्ट नाहीशी होईल. लक्षणीय बदलाची अपेक्षा करा. ब्रह्मांड तुम्हाला म्हणत आहे की तुमचे चांगले दिवस अजून यायचे आहेत. तुमच्या विश्वासात स्थिर राहा आणि संकटे दिसण्याने भरकटू नका. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो. या जीवनाबद्दल कृतज्ञ राहा. जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला ईश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. देव तुमची ही परिस्थिती बदलत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तुमच्या जखमा मारून टाकेल आणि तुमच्या अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करेल.
तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज तुम्ही 4 गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जे काही गमावले आहे ते परत मिळवून देण्यासाठी देव आला आहे. तुम्ही बरे व्हाल, संकटमुक्त व्हाल आणि चांगल्या दिवसांचे साक्षीदार व्हाल. हा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्हाला हवी असलेली नोकरी आणि आशीर्वाद आपण त्यांच्या मार्गावर आपल्यासाठी प्रार्थना केली आहे. याच क्षणी देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. देव तुम्हाला तुमच्या कमकुवतपणासाठी शक्ती, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि तुमच्या गोंधळासाठी शांती आणि तुमच्या वेदनांवर उपचार देत आहे. कारण हार मानू नका, तुम्ही मोठ्या विजयाच्या मार्गावर आहात. जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे. तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला चकित करेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तुम्ही खूप उंचीवर पोहोचणार आहात. शांत राहा, तुला सर्व काही मिळणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. लक्षात ठेवा, ही नोकरी असू शकते, चांगले आरोग्य मिळवणे असू शकते, आयुष्यात कोणीतरी येणं असू शकते किंवा मग तुमची सर्वात मोठी इच्छा असू शकते. देवाने त्याच्या चांगुलपणाने आणि कृपेने तुम्हाला आश्चर्यचकित केले. आनंदी व्हा, कारण सध्या तुमच्याकडे येत असलेले मोठे संकट टाळलं जात आहे. पुढील 48 तासात तुम्हाला आर्थिक विपुलतेचा अनुभव येईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद संपत्ती, आनंद, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास आकर्षित करण्यास स्वारस्य असल्यास विपुलतेचे रहस्य जाणून घेण्यासाठी रोज माझा हा संदेश ऐकत राहा. तुला काहीच कमी पडणार नाही. प्रिय मुला, तुझे सुख जवळ येत आहे, कारण तू छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू आहेस. तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत. तुमची जिद्द आणि चिकाटी लवकरच फळ देईल. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, मी विश्वासूंचा प्रतिफळ देणारा आहे. खंबीर व्हा आणि कधीही हार मानू नका, कारण तुमच्या प्रयत्नांना प्रतिफळ मिळेल. स्वर्गातून ही अद्भुत भेट मिळवण्यासाठी तयार आहे, जी तुम्हाला तुमच्या सर्वात मोठी स्वप्ने आणि आकांक्षांकडे नेईल. ब्रह्मांड म्हणते की तुम्हीच असाल जो तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी आणाल. जर तुम्ही हा संदेश पाहत असाल तर तुम्हाला 3 ते 5 दिवसात मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळणार आहे. हा दावा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या मागे म्हणा, माझ्या परमेश्वराचे माझ्यावर खूप प्रेम आहे. प्रत्येक संकटातून तो माझे रक्षण करतो. माझे उत्पन्न सतत वाढत आहे. मी ग्रहणशील, उदार आणि कृतज्ञ आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील. महत्त्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही जलद मार्गावर आहात, म्हणून सज्ज व्हा. तुम्ही तयार असाल तर वादळात चालताना तू माझा सांगाती टाईप करा. देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासारखे बरेच काही आहे. कृतज्ञता बाळगा की तुम्ही जीवनात पूर्वी कुठे नसता तुम्ही अशक्य गोष्टींवर मात केली आहे. तुमच्या सर्वोत्तम दिवसांसाठी किंवा तुमच्या पुढे राहण्यासाठी तुमचे डोके उंच ठेवा. हार मानू नका. कधीकधी दुःख आणि वेदना जाणवणे ठीक आहे, पण पायांवर दावा करणे ठीक नाही. आपण अजून हरलो नाही, आपण विजयी होणार आहोत. आराम करा, कारण सर्व काही आधीच तुमचे आहे आणि सर्व काही योजनेनुसार उलगडले जाते. सर्व काही ठीक होणार आहे.
देव तुमच्या कुटुंबाभोवतीचा प्रत्येक हानिकारक प्रभाव उघड करेल. जे तुम्हाला त्रास देतात त्यांना तो शिक्षा देईल. तुमच्या विरुद्ध केलेल्या सर्व वाईट गोष्टी तो परतवून लावेल. स्वामी महाराजांच्या शक्तीने इथून पुढे तुमचे प्रत्येक अश्रू आनंद अश्रू असतील. तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. पुढील 3 दिवस आश्चर्यकारक आशीर्वाद, चमत्कार आणि यशांनी भरलेले असतील. हे 3 दिवस असाधारण असतील कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि सौंदर्याच्या हंगामात प्रवेश करता आहात. मजबूत आणि धैर्यवान हो. घाबरू नकोस कारण तुझा देव, तुझा परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे आणि तो तुला कधीही सोडणार नाही. लवकरच देव तुम्हाला आनंद, हास्य आणि भरपूर संपत्तीने भरलेले जीवन देईल. तो आधीच तुमच्या वतीने काम करत असल्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. तो प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जखमा बरे करेल. प्रभूंचे आभार माना कारण तो चांगला आहे. त्याचे तुमच्यावरचे प्रेम सदैव आहे. देवाला धन्यवाद देवा नक्कीच बोलायला विसरू नका. आज देवाची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा उत्साहित होऊ शकता. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला वळण देईल. तो तुमच्या संघर्षावर काम करत आहे. म्हणून तणाव सोडा आणि देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि आवश्यक असेल तिथे तो बरे करेल. काहीतरी सुंदर तुमच्याकडे येत आहे. मोठ्या आणि चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा. तुम्ही तुमचे आरोग्य, प्रेम, जीवन आणि आर्थिक बाबतीत चमत्कार साजरे कराल. सध्या सर्व काही आपल्या बाजूने विजय आहे त्यावर दावा करा. बरे करण्याचे आशीर्वाद, चमत्कार आणि कृपा आपल्या घरी जाण्याच्या मार्गावर आहेत. दावा करा आणि विश्वासाने त्यांना स्वीकारा. माझ्याबरोबर प्रार्थना करा. प्रिय देवा, आज मला आयुष्याच्या दुसऱ्या दिवसासाठी जागे केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. सूर्योदय, निसर्ग सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल धन्यवाद. तू महान पिता आहेस, नेहमी कृपा आणि दयेने परिपूर्ण आहेस. मला तुझ्या राज्यात आणखी एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो. कुटुंब आणि मित्र तसंच हा समाज त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ ठेवल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकजण कमी जास्त आहेत कारण तुम्ही मला दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत. आज माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा. निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. देव बोलला आहे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या आशीर्वादाचा मार्ग बंद केला जाईल. दुर्लक्ष करू नका म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो. कृपया हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा. सर्वशक्तिमान देवाने 101% सांगितल्याप्रमाणे तुझ्या जीवनासाठी परिभाषित योजनांप्रमाणेच कार्य करेल. कृतीसाठी स्वतःला तयार करा. जेव्हा देव घोषित करतो की ही तुमची वेळ आहे तेव्हा तुम्ही किती मागे आहात हे महत्त्वाचे नाही. तो तुम्हाला आघाडीवर नेईल आणि त्याचे नाव गौरवले जाईल. मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघडीन. मी इतका विपुल आशीर्वाद ओततो की सर्व समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. देव म्हणतो, आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ती सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे. देव तुम्हाला प्रचंड आशीर्वादांचा वर्षाव करण्यास तयार आहे. त्याने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुमचे अश्रू पाहिले आहेत. देवाने तुमची विनवणी ऐकली आहे आणि तो काहीतरी विलक्षण चांगले काम करत आहे. भव्य प्रकटीकरण त्याच्या मार्गावर आहे. देव म्हणतो, या वर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील.
मला मानवा पलीकडे प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या, मी जगावर मात केली आहे. कुणीच परिपूर्ण नसतात. आम्हाला फक्त एक माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचंय. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व टिपकेट जोडत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही या परमेश्वराच्या संदेशात रमून जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करायची आहे. आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊन दुसरं चॅनल ओपन केलं आहे. त्या चॅनलचं नाव आहे सक्सेस अँड यू. त्या चॅनलवर तुम्हाला खूप सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतील. तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करेन की आपल्या दुसऱ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि या चॅनलप्रमाणे त्या चॅनलला देखील सपोर्ट करा. ही मनापासून विनंती. देव तुमचं भलं करो. जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झालं असेल तर लक्षात घ्या की मी लवकर ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे, जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल. तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार राहा. तुम्ही कशाचाही सामना करत असलात तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्या बरोबर जाणारा देव तुमचा परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेलं सर्व काही देव परत करत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे. नक्की सबस्क्राईब करा. ती धन्य आहे जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांतच राहायचे आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा. देव म्हणतो, मी घोषित करतो की शाप तुटला आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक वाढ सुरू होईल. दावा करा. ते आधीपासूनच तुमचे आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचं बाळ कमेंट करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहे. चांगले वित्त येत आहे. तुम्ही खूप काही केले आहे. तुमच्याकडे सतत समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे. मी सर्व ठीक करणार आहे. हा महिना संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे. नक्की सबस्क्राईब करा. वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करतच असतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू बलवान आहेस. मला माहीत आहे की तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केले आहे. मला ठाऊक आहे तू कोण आहेस. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवदूत तुमच्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल आणि नक्कीच तो जादू करेल. तुमची ऊर्जा स्वच्छ झाली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकली आहे. फेब्रुवारी आणि मार्च तुमच्यासाठी अंतहीन आशीर्वाद आणि पैसा आणतील.
तुमची संधी तुमच्या दारात ठोठावेल. कर्ज पूर्णपणे भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करा आणि ते प्राप्त करा. देव म्हणतो, तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपले. दिवस बदलणार आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. काहीतरी जादुई गोष्ट तुम्हाला आठवण करून देणार आहे की योगायोग अशी कोणतीही गोष्ट नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि खूप मोठे आशीर्वाद जवळपास आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा. तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर विजय आणि यशानंतर यशाचा अनुभव येईल. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे. नक्कीच ते चॅनल सबस्क्राईब करा. तुमची महानता जिवंत होत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे किंवा काहीही नाही हे कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे वाटचाल करा आणि ते प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा. जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला अविश्वासाने मर्यादित न ठेवता त्यामागे जा, तेव्हा विश्व ते घडवून आणेल. ब्रह्मांड म्हणतो, तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात आणि तुम्ही पुन्हा प्रेम देखील करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचयित करणार आहे. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा. देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे. आता ती गोष्ट कोणताही द्वेषी, सैतान किंवा विरोध थांबवू शकत नाही. तुमच्या आयुष्यात कोण आहे कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि दुःख सोडून द्या. जो जिथे असायचा असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती चांगलीच आहे. आपण हे वाचल्यास आपण अशा टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे आपले सर्वोत्तम दिवस प्रकट होत आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही आयुष्यात 5 वर्ष पुढे असाल. तुमचे जीवन तुम्ही कल्पनेपेक्षा खूप चांगले बदलत आहात. तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलतील. यावर विश्वास ठेवा. कसे आणि केव्हा याची काळजी करू नका. फक्त नवीन परिणामाच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा. हे सर्व तुम्ही सध्या अनुभवत आहात त्यापेक्षा खूप वेगळे आहे. देवाची वेळ परिपूर्ण आहे. तुम्हाला जाणवत असलेल्या वेदनाची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. तू मला शोधशील आणि मी तुला भेटीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्हाला वाटते की काहीतरी संपले आहे तेव्हा आशा कधीही गमावू नका. देव तुमच्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे. नक्कीच ते चॅनल सबस्क्राईब करा. ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहायचे आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत चमत्कारानंतर चमत्कार पाठवणार आहे. हसण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तयार आहात का? नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला हवे ते सर्व देणार आहे. जसं मी तुमची प्रत्येक गोष्ट पाळत आहे तसंच तुम्हीही प्रयत्न करायला चालू करा. तुमच्या आयुष्याला मी आकार देणार आहे. आज सक्रिय राहून काम करा. तुमच्या भावना आणि परिस्थितीनुसार प्रतिक्रियाशील न होण्याचा प्रयत्न करा. भीती किंवा रागाने प्रतिक्रिया न देण्याचे लक्षात ठेवा, कारण या भावना तुमच्या निर्मितीची शक्ती काढून घेतात. आनंद तेव्हा होतो जेव्हा तुम्ही जाणून बुजून तुम्हाला हव्या असलेल्या जीवनावर काम करता.
तुम्ही पुढे काय तयार करता यावर तुमचे नियंत्रण आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुमची गती कायम ठेवा. तुम्हाला यश प्राप्त करायचे असल्यास कमेंट करा, परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे. काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार आहे. आता तयार रहा. तुम्ही आतून पूर्णपणे तुटला आहात तर घाबरू नका. तुम्ही अत्यंत आशीर्वादात संक्रमण करणार आहात. तुमची इच्छा असूनही तुम्ही हार मानत नाही तेव्हा जादू घडते. ब्रह्मांड नेहमी हट्टी हृदयाच्या प्रेमात पडतो. आज देव तुमचा आशीर्वाद तिप्पट करणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा. रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे. नक्कीच आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे. बाळांनो, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. भूतकाळ मागे टाकून आणि लोकांसाठी पुढे असलेल्या भविष्याची भव्य प्रकटीकरण त्यांच्या मार्गावर आहे. उत्सुकतेने आनंदाची अपेक्षा करा. चांगले दिवस झपाट्याने जवळ येत आहेत. तू करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत आणि मी तुझ्यासाठी एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही. असे आगामी दरवाजे तुम्हाला एका जागी ठेवतील जिथे तुम्हाला कर्ज घेण्याची, काळजी घेण्याची किंवा कशासाठीही संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. त्यांनी त्याला हाक मारण्यापूर्वीच देव त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देईल. तू ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहेस ती येण्याच्या मार्गावर आहे. यास वर्षे, महिने किंवा आठवडेही लागणार नाही. या अचानक बदलाची अपेक्षा करा. लक्षात ठेवा, निराशा म्हणजे शेवट नाही. घटस्फोटामुळे होणारे नुकसान आणि तुमच्या मुलांमुळे होणारे हृदयविकार हे तुमच्या कथेचे शेवटचे प्रकरण नाही. काहीतरी बिघडले असेल, एखादे स्वप्न, एखादे धैर्य, मैत्री, पण आनंदाची बातमी अशी आहे की ती एका नवीन गोष्टीला जन्म देईल जी देव करू इच्छित आहे. कधीकधी काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. देवाचा उद्देश काय आहे हे पवित्र शास्त्र पुष्टी करते. याचा अर्थ असा की एकदा देवाने केलेली कोणतीही हालचाल कोणीही थांबवू शकत नाही. देव तुला सांगत आहे, तुम्हाला कोण नापसंत करते, तुमचे अडथळे किती मोठे आहेत किंवा तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करू शकता की नाही याबद्दल विचार करणे थांबव. आपण तंतोतंत अनियोजित आहात असे आधीच सांगितले गेले आहे. भगवंताने ते राखून ठेवले आहे. ते कोणत्याही व्यक्तीला आघाताने अमूर्त केले जाऊ शकत नाही. जर तुम्ही देवाचा सन्मान करत राहिलात आणि तुमचे सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करत राहिल्यास देवाकडे जे आहे ते तुमच्यापर्यंत पोचेल. त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही. ते तुमच्या मागे येईल आणि देवाची शक्ती तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंड तुझ्या सोबत राहील. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेईन. मी तुला सोबत नेईन आणि मी तुला वाचवीन. तुमचा शारीरिक आणि भावनिक थकवा मान्य करून देव आज तुमच्याशी बोलत आहे. तथापि
आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे. तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल. देव आज तुम्हाला घोषित करत आहे की तो तुमच्यासाठी लोक, संसाधने आणि वित्त पाठवेल ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता. तुमची परिस्थिती बदलणार आहे. प्रत्येक रात्री तुम्ही जागृत राहता. तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्हाला होत असलेली वेदना लवकरच संपुष्टात येईल. मी तुमच्या वेदना बरे करीन. तुम्ही जे गमावलं आहे ते परत मिळवून देईल आणि तुम्हाला आवश्यक असलेली सर्व आर्थिक संसाधने पुरवीन. खूप आशीर्वाद तुमच्या भविष्यात होणार आहेत. मी तुमच्या वेदनांचे शक्तीमध्ये, तुमच्या तीव्रतेचे एकाग्रतेत आणि तुम्ही अडचणींना दृढ निश्चयामध्ये बदलत आहे. शत्रूला जे वाईट वाटेल ते मी चांगल्यासाठी वापरेन. तुमची चिंता जपून ठेवा. सर्व काही आधीच तयार केले गेले आहे. मी आज तुमच्या घरी यश, उपचार, चमत्कार आणि उत्तरांसह भेट देईन. आज कितीही आव्हाने आली तरी देव तुम्हाला साथ देईल याची मैत्रीपूर्ण आठवण. आणि जेव्हा तिसरा तुमच्यासाठी पुढचा दरवाजा उघडेल तेव्हा शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले हे तुम्हाला समजेल. विचार करणं थांबव आणि मन शांत ठेव. देव तुम्हाला दुःखावर, चिंतेवर मात करण्यासाठी शक्ती प्रदान करत आहे. प्रिय बाळा, जर तू हे शेवटपर्यंत ऐकलंस तर या क्षणापासून तुझं आयुष्य आनंदाच्या रंगांनी भरून जाईल. या पवित्र अग्नीमध्ये तुझी निराशा, दारिद्र्य, आळस, अहंकार, लोभ, वासना यांचे दहन होईल आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य, शांती परत येईल. माझ्या बाळा, जेव्हा तू वाईट काळात असतोस, जेव्हा तू विचारांमध्ये असतोस, जेव्हा तू अश्रूंमध्ये असतोस, तेव्हा तू परीक्षांमध्ये असतोस, तेव्हा मी तुझी काळजी घ्यायला तिथेच तुझ्यासोबत, तुझ्यासमोर, तुझ्या आजूबाजूला असतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तेव्हा कधीही विसरू नका की मी नेहमी तुझ्या बरोबरच असतो. मी तुझ्या पाठीशी असतो. दररोज, प्रत्येक रात्री, प्रत्येक क्षणी माझं पाऊल तुझ्या आयुष्यात असतं. धीर धरा, माझी वेळ बरोबर आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा. तुम्हाला सतावत असलेल्या समस्येचे मला आधीच समाधान मिळाले आहे. माझे देवदूत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. माझी कृपा तुझ्या भोवती आहे. मी तुला जो आशीर्वाद दिला आहे तो कोणतीही परिस्थिती किंवा तुझे शत्रू किंवा कोणतीही परिस्थिती थांबवू शकत नाही. मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून संघर्ष करत आहात. आर्थिक, आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्या तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमचा अनेक प्रकारे गैरवापर केला आहे. हा अनुभव तुम्ही देखील घेतला असाल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा. सैतानाने अनेक वेळा तुमचा मार्ग चुकवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे अनेक प्रकारे विश्वासघात झाले आहेत. तरीही तू माझ्या वादळात उभा आहेस कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुमच्या विरोधात रचलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत गोष्टी फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईन. तुम्ही धीर धरून, हार न मानता खूप चांगलं कर्म करत आहात. तुम्ही बलवान आणि धैर्यवान आहात. बाळा, आम्ही तुलाच सांगतोय. तुला वाटतं ते अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधीकधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजताना दिसतील. बाळा, मी तुझ्यावर तुझ्या आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करतो. तुमच्या न बोललेल्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. होय,
देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव तुमच्यासाठीच आहे, कारण तू खूप धन्य आहेस. देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा. तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या. असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवीन. देव तुम्हाला सांगतो, मागत राहा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. शोधत राहा, तुम्हाला सापडेल. ठोठावत राहा, तुमच्यासाठी दार उघडले जाईल. जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्याला आम्ही खूप काही देतो. तुला योग्य आहे ते नक्कीच मी तुला देणार आहे. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही. आशीर्वाद येत आहेत यावर विश्वास ठेवा. मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने त्याचे सर्व त्याच्या भक्तांना दिले आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही, उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माऊली टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. त्यामुळे हार मानू नका. देव म्हणतो, तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असण्याची गरज नाही. चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा. आपण कशासाठीही पुरेसे चांगले नाही अशा विचारांऐवजी आपले जीवन चांगुलपणाने भरा. तू माझ्यासोबत सर्व गोष्टी करू शकतोस, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, तू तुझ्या देवावर, त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजेस. ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. मी सर्व ठीक करणार आहे. माझ्यासोबत प्रार्थना करा. तुम्ही ऐकू शकता किंवा बोलू शकता. हे देवा, माझे जीवन नष्ट करण्याचा धोका असलेल्या गोंधळाच्या प्रत्येक भीतीपासून मला वाचव. हे भगवंता, मी जे काही मनापासून प्रयत्न करेन त्या प्रयत्नात तुमचा चमत्कार दाखवा. हे देवा, माझ्यासाठी अद्भुत दरवाजे उघडा. माझ्या आयुष्याला तुमच्या शक्तींनी चार्ज करा आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या. तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर आपण सर्वजण मिळून शांतपणे त्या परमेश्वराला प्रार्थना करूयात. प्रार्थना आपल्या मनातून निघालेला एक असा भाव आहे जो आपल्या मनात, विचारांमध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये अद्भुत शक्ती, शांती आणि समाधान भरतो. प्रार्थनेच्या माध्यमातून आपण परमशक्ती, परमपिता आणि परमात्माबरोबर जोडले जातो. जसा आहार आपल्या शरीराला महत्त्वाचा आहे, तसंच प्रार्थना देखील आपल्या मनासाठी आणि आपल्यातील आत्म्यासाठी महत्त्वाची आहे. प्रार्थनेने भरलेले मन विश्वास आणि प्रसन्नतेने भरलेले असते. जर तुम्ही चिंता करत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही व्यवस्थित प्रार्थना केली नाही आहे. आणि जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली असेल तर तुम्ही चिंता कशाला करत आहात? कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करत आहात? प्रार्थना तुमची सर्व चिंता, भीती आणि दुःखांना संपवून टाकेल.
तुमच्या मनातून प्रार्थना निघत नाही त्यांच्या मनात कधीही प्रसन्नता, विश्वास, निश्चितता नसते. काही लोक फक्त दुःखात आणि संकटात प्रार्थना करतात. जी लोक फक्त संकटांमध्ये प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील संकट कधीच कायमची संपत नाही. पण जी लोक रोज प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यात मोठ्यातील मोठे संकट देखील काहीच बिघडवू शकत नाही. तसं पाहायला गेलं तर प्रार्थना कधीही आणि केव्हाही करू शकतो. पण सकाळी, पहाटे किंवा रात्री केली गेलेली प्रार्थना आपल्या आत्म्याला शांती, सुकून आणि पूर्ण दिवस आपल्यामध्ये एक प्रसन्नता देते. आज आपण परमशक्ती, परमपिता, परमात्मा यांच्या चरणी प्रार्थना करू, जे अनादी काळापासून आध्यात्मिक शक्तीने भरलेल्या आत्म्याने जागृत झालेले लोक करत आहेत आणि आजही करत आहेत. या प्रार्थनेने कायम लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केले आहेत आणि आजही ही प्रार्थना लोकांच्या आयुष्यात चमत्कार करते आहे. या प्रार्थनेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ही प्रार्थना तुमच्या जीवनावर तेव्हाच परिणाम करेल जेव्हा तुमच्या हृदयातील भावना या शब्दांशी जोडल्या जातात. कारण बिना शब्दांची देखील प्रार्थना केली जाऊ शकते, पण करायचं म्हणून करणे किंवा शब्दांमध्ये भावनाच नसणे या प्रार्थनेला काहीच अर्थ नाही. त्यामुळे ही प्रार्थना आपण रोज मनापासून नक्की करा. आता तुम्ही त्या परमशक्तीला परमपिता म्हणा किंवा परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, शिव म्हणा, कृष्णा बोला, राम बोला, भवानी बोला किंवा मग आपले स्वामी म्हणा, प्रकृती बोला, ओंकार बोला किंवा काहीही बोला, सर्वजण एकाच परमशक्तीमधील आहेत. चला तर मग आपण सर्वजण मिळून त्या परमशक्तीला प्रार्थना करूयात. हे परमशक्ती स्वरूपा, परमपिता, परमात्मा, जीवनातील भय, अशांती, दुःख आणि संकट या अंधकाराला तुम्ही दूर करा आणि आमच्या जीवनात निर्भयता, सुखाची आणि आनंदाची ज्योत लावा. मन, विचार आणि आत्म्याची पवित्रता प्रदान करा. हे परमपिता, परमेश्वरा, तुम्ही पूर्ण विश्वाला सुख, शांती, स्वास्थ्य आणि समृद्धी प्रदान करा. हे ईश्वरा, मी तुमच्या चरणी प्रार्थना करते कारण माझ्या प्रार्थनेच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे. मी प्रार्थना करत आहे कारण परमात्म्याने माझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर दिलेले आहे. मी प्रार्थना करत आहे कारण तुम्ही माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस मला दाखवला आहे. लोक काही पण विचार करू देत किंवा काहीही बोलू देत, पण भगवंता, आम्ही तुमची प्रार्थना कायम करत राहू. ईश्वरा, तुम्ही माझी प्रार्थना तेव्हा देखील ऐकली आहे जेव्हा माझ्या प्रार्थनेसाठी माझ्याकडे शब्द देखील नसतात. ईश्वरा, माझ्यामध्ये इतकी शक्ती द्या की मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांवरती, संकटांवरती आणि अडचणींवरती अगदी सोप्या पद्धतीने मात करू शकेन. माझ्या मनामध्ये एक असं समाधान आणि कृतज्ञता भरा की माझ्या मनातील पूर्ण वासना आणि तक्रारी दूर होऊन जातील आणि माझे मन कायम विश्वासाने भरून जाईल. हे ईश्वरा, कळत नकळत झालेल्या माझ्या सर्व चुकांना तुम्ही क्षमा करा आणि माझ्यावर ही कृपा करा की माझे मन कायम सुखशांती आणि पवित्रतेने भरून राहील आणि त्या पवित्र उदयाने मी तुम्ही बनवलेल्या जीवांची आणि सृष्टीची सेवा करू शकेन. हे ईश्वरा, माझ्याकडून कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये. हे परमेश्वरा, तुम्ही तुमची दिव्य कृपादृष्टी आणि शक्तीने माझ्या आयुष्यातील दुःखांना चमत्कार करून पळवून लावलं. माझी प्रत्येक चांगली इच्छा तुम्ही सदैव पूर्ण करत आला आहात. माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही माझी साथ दिली आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. भक्तांनो, प्रार्थना पूर्ण झालेली आहे. भक्तांनो, ही प्रार्थना रोज सकाळी दिवस सुरू होण्याआधी आणि रात्री दिवस संपण्याआधी जरूर बोलावी.
आपल्या जीवनातील प्रत्येक सकाळ या प्रार्थनेच्या चावीने उघडली पाहिजे आणि प्रत्येक रात्र या प्रार्थनेच्या टाळ्याने बंद झाली पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे, जी व्यक्ती अगदी मनापासून ही प्रार्थना करेल त्या व्यक्तीची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण होईल आणि त्या व्यक्तीचे सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व संकटे दूर होऊन जातील. फक्त डोळे बंद करून 1 मिनिट नीट मनापासून ही प्रार्थना वर सांगितल्याप्रमाणे करत जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी तुमची काळजी घ्या. धन्यवाद.